तर सिंपल त्यांनी काय सांगितलेले की एक कर्व आहे y इज इक्वल्स टू एक्स लॉग ऑफ एक्स. ठीक आहे, या कर्वला आपण एक नॉर्मल काढला जो की पॅरलल आहे, विच इज पॅरलल टू लाईन 2x मायनस 2y प्लस 3 इज इक्वल्स टू 0. दिलेले एवढं कंडिशन म्हणून काय सांगू शकतो की पॅरलल लाईन जी आहे ही लाईन काय सांगितली मला त्यांनी की स्लोप सेम असणार म्हणून. मग अगोदर स्लोप काढून घेऊ 2x मायनस 2y प्लस 3 इज इक्वल्स टू 0. मग डिफरन्शिएट जर केलं तर 2 मायनस 2 dy बाय dx इज इक्वल टू 0. म्हणजे काय येईल मायनस 2 dy बाय dx इज इक्वल्स टू मायनस 2. सो dy बाय dx इज इक्वल्स टू भेटतोय 1. म्हणजे याचा अर्थ हा जो नॉर्मल काढलेला या कर्वला याचा स्लोप आहे 1. ठीक आहे, पण स्लोपची आणखीन एक प्रॉपर्टी ही आहे की जर दोन लाईन परपेंडिक्युलर असतील टू इच अदर दॅट इज वन इज नॉर्मल टू अदर, स्लोप काय असतो m1 m2 इज इक्वल्स टू मायनस 1. म्हणजे दोघांचा गुणाकार किती येतो -1. ठीक आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतं -1. तर मग काय करू आपण, आता आपण या लाईनचा स्लोप काढून पाहू म्हणजे जेणेकरून मला काय भेटेल पॉइंट्स भेटतील ज्यामध्ये की ज्यामधून तो कर्व पास होणार आहे. तर y इज इक्वल्स टू एक्स लॉग ऑफ एक्स. कारण कंडिशन अशी आहे की त्यांनी आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये पॉइंट्स सांगितलेले नाही, ते पॉइंट्स आपल्याला काढायचे. तर y इज इक्वल्स टू एक्स लॉग ऑफ एक्स आहे. मग याचा कर्व जर याचा स्लोप जर मी काढला तर dy बाय dx इज इक्वल्स टू x चा डेरिव्हेटिव्ह 1 सेकंड पार्ट ऍज इट इज प्लस फर्स्ट पार्ट ऍज इट इज सेकंडचा डेरिव्हेटिव्ह किती भेटतो हा लॉग ऑफ एक्स प्लस 1. आता याच्यामध्ये तर व्हेरिएबल आलाय, मग याच्यावरून कशी व्हॅल्यू काढणार. तर हा काय आता परपेंडिक्युलर होता. ठीक आहे, आपल्याला जे इक्वेशन काढायचे त्याला काय नॉर्मल आहे म्हणजे परपेंडिक्युलर म्हणजे अँगल किती 90 आहे. आताच आपण पाहिलं होतं m1 m2 इज इक्वल्स किती -1. आपल्या माहिती स्लोप किती आपण अगोदर काढला होता 1 आहे. मग स्लोप 1 असेल त्या लाईनचा तर याचा स्लोप असेल -1. म्हणजे जेणेकरून दोघांचं प्रोडक्ट किती देणार आहे -1. सो -1 पुढे करून देऊ लॉग ऑफ एक्स प्लस 1. म्हणजे आता याने काय आपल्याला मदत होणार आपल्याला एक्स ची व्हॅल्यू तर काढता येईल. मग -1 इज इक्वल्स टू दॅट इज -2. हा 1 काय झाला इकडे आला -1 झाला. -1 -2 लॉग ऑफ एक्स. आता प्रत्येक वेळी माहिती आपल्याला बेस काय असतो ई असतो लॉगला. म्हणजे याचा अर्थ काय होईल एक्स इज इक्वल्स टू ई टू द पॉवर -2. कारण मला माहिती आहे लॉग ऑफ ए टू द बेस बी इज इक्वल्स टू सी असेल तर या कंडिशनला बी टू द पॉवर सी इज ए. तसंच काय असेल एक्स इज इक्वल्स टू ई टू द पॉवर -2. ठीक आहे, आता इथपर्यंत आलो आपण. आता एक्स ची व्हॅल्यू माहिती झाली. आता वाय ची व्हॅल्यू याच्यावर काढू शकतो का, तर वाय इज इक्वल्स टू किती आहे एक्स लॉग ऑफ एक्स. मग काय करायचं एक्सच्या जागी सिंपल व्हॅल्यू ठेवायची लॉग ऑफ ई टू द पॉवर इथं पण ठेवावं लागेल ई टू द पॉवर -2 लॉग ऑफ ई टू द पॉवर -2 दॅट इज -2 ई टू द पॉवर -2 लॉग ऑफ ई. आता बेस ई असतो म्हणजे याची व्हॅल्यू ई 1 होऊन जाईल -2 ई टू द पॉवर -2. हा झाला वाय. आता एक्स ची व्हॅल्यू आहे वाय ची व्हॅल्यू आहे, आपल्याला स्लोप पण माहिती झालेला आहे. मग मी इक्वेशन लिहू शकतो y मायनस y1 इज इक्वल्स टू स्लोप x मायनस x1. आता y मायनस पॉइंट कोणता आहे -2 e टू द पॉवर -2 इज इक्वल्स टू स्लोप 1 आहे x मायनस x1 ची किंमत किती होती माहिती आहे आताच e टू द पॉवर -2. e टू द पॉवर -2 मी ऍज इट इज पुटअप केला. मग हा होईल मायनस y मायनस प्लस 2 e टू द पॉवर -2 is equals to x minus e to the power -2. आता काय करू आपण या y ला करू शिफ्ट 2 e to the power -2 plus e to the power -2 is equals to x minus y. y ला काय केलं राईट साइडला शिफ्ट केला आणि हा मायनस e to the power -2 लेफ्ट साइडला शिफ्ट केला म्हणजे 3 e to the power -2 is equals to x minus y. म्हणजे उत्तर काय झालं माझं x minus y is equals to 3 e to the power -2.